क्या सीन मिला है खतरनाक। लेट्स गो। जनावरांपेक्षा तुम्ही माणसं बघा, आता माणूस बघा काय करतोय आता। जो मध्ये येऊन पण मोबाईल बघ, पिढी दिसते यांची पूर्ण। काळवीट पण आहे, काळवीट पण आहे, त्यात एकच काळवीट दिसतं, बाकी सगळे काळवीट इतके मोठे दिसतात मला त्यानंतर। तर गाईज आता काय बोलू, हरिण बघून कंटाळा तुम्हाला आला असेल तर मला माहित नाही हरिण कसं काय दिसतंय 4 वेळा। त्यात साईजचा फरक आहे, कुठं 50 मीटर आहे, कुठं 90 मीटर आहे, कुठं वयाचा डिफरन्स आहे, 10 वर्ष, कुठं 20 वर्ष, 30 वर्ष असा डिफरन्स आहे। पण हरिण दिसतं एवढं नशीब, फक्त हरिण दिसतं। मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ। तर बघूया पुढे जाऊन काय दिसलं नशीब। जेवढा एक्सपेक्ट नाही तेवढा मोठा दिसतो, काहीतरी खाल्लंय अंदाज होत आहे। काय तुमच्या तोंडामध्ये पाणी आलं असेल। पब्लिक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आपला पहिला मराठी ब्लॉग आहे। तर गाईज आपण जाणार आहेत आज झू मध्ये, इथं पुण्यामध्ये कात्रज मध्ये झू आहे। मग काय म्हणलं जाऊया झू वगैरे बघूया, माणसं तर बघतोच आपण, रोज जनावर पण बघू आज आणि थोडे प्राणी पण। तर चला गाईज थोड्या वेळात भेटूया, कारण आपल्याला समाला पिकअप करायचंय आज फुल। तर आता काय निघतोय, कारण आपल्याला तुम्हाला माहिती माझ्या फोनची चार्जिंग टिकत नाही आहे, आयफोन माझा 14 आहे, मग त्यामुळे मला काय चार्जर कॅरी करावं लागतो। तुम्हाला थोड्या वेळानं कळेल पण कसा माझ्या चार्जिंगचे अपडाऊन होते। मग आता इथून यशला पिकअप करूया आणि निघूया आता। तर गाईज बघू शकता ह्यांच्या बोललो असतो मी आता, पुण्यातले लोक गाडीला हवा सोडली, माहित नाही कोण सोडली काय वगैरे, असू दे आता काय विषय नाही। गाडी नाही तर लावायची पार्किंग सोय नाही, त्यामुळे जरा थोडे अपडेट काय नाही गाईज भेटूया आता थोड्या वेळात। हवा वगैरे भरून निघतो न्यूज तसे, असे लोक पुण्यातले असतात बघितलं का, हे लोक कोडकर लोक गाडी रोडला लावली तर गाडीतला हवा सोडली, आईला काय बोलावं होता। असू द्या काही विषय नाही, गाडीला हवा भरून थोड्या वेळात मी येस पोचतो। जाऊया झूला आलोय समापाशी, समाला पिकअप करतोय आणि डायरेक्ट जातोय आपण। समा इथं बसला होता आरामशीर, काय विषय नाही। मित्रांनो आम्ही पोचलो इथं असं अंदाजानं, यश आणि मी। आणि पार्किंगचा विषय इथला वेगळा, इथला पार्किंगला जागा नाही, यायला अवघड आहे इकडला विषय माहिती का लय। गावाकडे कसं कुठं मला हवा कुठं पण दिसल, झाडफूक गाळा। आता इथं पार्किंगला पैसे आहेत, पार्किंगचा विषय बघू। आता इथून झू थोडा लांब आहे, तुम्हाला लोकेशन दाखवतो झूचं वगैरे, तुम्ही कंटिन्यू करा गाईज सोबत चला इथं। तर गाईज पोचलोय आता, तुम्ही बघू शकता इथं संग्रहालय। अजून कॅश नाही, हा विषय वेगळा आता। यश कॅश 30 रुपये फक्त, वा काहीच नाही मी काय सुद्धा ऑनलाईन सगळं असं मला विषय होणार आहे। आता काय करत आता कॅशच नाही असं झालंय आता, तर आमच्याकडे कॅश नाहीये, पण काय करायचं विषय बघूया आता, कोणाला तरी मागावं लागेल। इथं 30 रुपये जवळ आहेत फक्त, 30 रुपये जवळ आहेत आईच्या गावात, विषय हार्ड होतं काय। बघूया आता काय करतोय हे। अच्छा चांगले भेटले, हे म्हणतात त्यांना म्हणलं ऑनलाईन टाकतो मला मी कॅश, ते म्हणले टाकतो रिटर्न, काय अरे कहना क्या चाहते हो, नाही कॅश देतो तुम्हाला। तर आता कॅश शिवाय नाही होत, तर गाईज आता काय काहीतरी कॅशची ऍडजस्ट केली आम्ही इथून, कारण कॅशच नाही आहे आणि कॅश जवळ फक्त 30 रुपये आहे। ऑनलाईन सगळं असल्यामुळे यश दाख कॅश 100 भेटलं। तर गाईज जाऊया आतमध्ये, आता आतमध्ये नजारा दाखवतो तुम्हाला थोडाफार। जातोय आतमध्ये आता, कसं बसं पास काढलेत, पास दाखव यश, 2 तिकीट काढलेत, डायरेक्ट एंट्री आतमध्ये। ओके का सर, कात्रजला ते पण बघायला, इथं जनावर माणसं तर बघतोच आपण डेलीमध्ये, आता थोडं म्हणलं प्राणी पण बघूया। तर आपण आलोय झू मध्ये, काय माहिती नाही इथला विषय मित्रांनो। आता थोड्या वेळात बघूया खाली, आधी करूया वॉशरूम वगैरे। आता शिकतर आलो इथं, तर यश आपल्यासोबतच आहे, तो काय कॅमेरा जास्त पकडणार नाही, कारण तो पण तर त्याला दिसायचं आहे ब्लॉग मध्ये। कन्वर्ट बाथरूम बघा तुम्ही, आईला एवढं भारी पैसे खर्च करून येतोय आम्ही इथं। 40 रुपये तिकीट आहे, बरं ठीक आहे 40 म्हणजे कमी झालं, पण आता चालतं ना एवढं तरी, काही विषय नाही। यश काय म्हणणं, समजत नाही मित्रांनो कुठे जायचं बघायला काय वगैरे। मग तर इथं तुझी क्या गाइस कावड़ा दिसला एक। ये ब्लॉग ना मराठी हिंदी दोनों होने वाले, मतलब ऐसा नहीं है मराठी में करूँगा हिंदी में करूँगा, दोनों टाइप। मराठी कम बोलूँगा और हिंदी भी कम बोलूँगा, बीच में इसमें चलेगा मेरा लैंग्वेज अलग। क्या बोला तूने? सही। तो मित्रांनो मला माहित नाही काय कोणचा प्राणी आहे, अस्वल आहे का?
यश सांग ना जरा. तुम्हाला माहित असेल ब्लॅक बिअर. तर काहीच तो काही मुंडकं काढा ना बाहेर. आम्हाला आता पुढे काय कळा नाही काय बोला आता. मुंडकं तर काढत नाही येतो बाहेर. बघायचा अर्थ काय खाण्यात व्यस्त करतो. आम्ही जाऊया पुढे जरा येतो महागारी. खाण्यात व्यस्त आहे जरा. जायचं पुढे. इधर वगैरह है आ रहा है इधर अभी तो कहीं चल क्या रहा है मतलब सीन. तो गाइज हम कब आएंगे कपल के साथ. अभी सिंगल ही हम टहल रहे ये शोर में. और थोड़ा जलन नहीं हो रहा लेकिन ऐसा दुख भी नहीं होता. लेकिन सामने जब दिखते ना कपल वाले लोग मुझे कुछ नहीं होता गाइस. बुरा लगता है. थोड़ा कि मुझे कुछ भी नहीं होता. हाँ कुछ भी नहीं होता तो सिंगल की वजह फिर कुछ भी नहीं होता. तो गाइस थोड़ा दर्द होता है मेरे को. मेरे कुछ नहीं होता लेकिन सिंगल ही अच्छा आहे. चलो कंटिन्यू. तर लांबागापासून आम्ही कमीत कमी अंदाज 1-2 किलोमीटर चालतोय. पण प्राणी काय दिसायत लांब लांबपर्यंत काय हे दिसना तक्षण. तर बघूया गाईस. तर ते बघा माणसं आता जाणाऱ्यापेक्षा ते माणसं बघा. आता माणूस बघा काय करतोय. आता झूम मध्ये येऊन पण मोबाईल बघा. मला एक सांगा काय तुम्हाला दिसतंय मला सांगा. आता तुम्ही पूर्ण झूम करतोय तर काय दिसतं का. म्हणजे 40 रुपये तिकीट घेतलंय फक्त हे दाखवायला रानमान. अरे एक प्राणी तरी दाखवा. यश पण आमचा नाराज झालाय. काय आहे का नाही बघायला काय यश नाही काही अजून. तर बघू आता पुढे जाऊन काय दिसलं वाटलं तर. बाकी सगळं तर काय बघू नका पण हेतलं दृश्य बघा. तुम्हाला असं दृश्य कुठे बघायला भेटणार नाही. तुमच्या आतापर्यंत जन्मामध्ये काही दृश्य असं बघितलंय का तुम्ही. मासे आहेत संग्रहालय आहे त्यामध्ये मासे आहेत फक्त दिसत नाहीत घाणीमुळे. गाईज और बॉईज चलो कुछ तो दिखा. हरिण तरी दिसलं नशीब काय माहित तुम्हाला सांगू. आता हरिण तरी दिसतंय म्हणजे भारी वाटलं. आता पिढी दिसते यांची पूर्ण. काळवीट पण आहे. काळवीट पण आहे त्यात. एकच काळवीट दिसतंय बाकी सगळे काळवीट बस 2-4 रहेंगे. बाकी सब तो क्या आप समझ लो क्या है. देखो नजदीक में दिखाने की कोशिश. करला काय इधर चिंकरा तर चला काहीतरी दिसलं नशीब. आम्ही गाईज कमीत कमी 10 मिनिट झालं हरिणच बघतो. हरिण सोडून तर काय दिसत नाहीये. काय चिंकारा हरिण बघा. तर गाईज आता काय बोलू. हरिण बघून कंटाळा तुम्हाला आला असेल तर मला माहित नाही हरिण कसं काय दिसतंय 4 वेळा. त्यात साईजचा फरक आहे. कुठं 50 मीटर आहे कुठं 90 मीटर आहे. कुठं वयाचा डिफरन्स आहे 10 वर्ष कुठं 20 वर्ष 30 वर्ष असा डिफरन्स आहे. पण हरिण दिसतं एवढं नशीब फक्त हरिण दिसतं. आता बघूया पुढे जाऊन काय दिसलं नशीब. तर मित्रांनो आता कुठे आम्हाला जाऊन हत्तीचं तिथं काहीतरी लिहिलं एलिफंट म्हणून. आता बघू पुढे काय दिसतंय का नशीब ते मोबाईल. तर मित्रांनो आता मला दाखवतो. एक तुम्ही थोडं सीन हे करा तुम्ही म्हणजे लक्ष देऊन बघा. तो जातोय पहिल्या एंडमध्ये येतोय. आता बघा हे 2 रिटर्न मारतोय. हवा बघतोय तरी काय नेमकं मला कळत नाही. का आतमध्ये टार्गेट आहे ते कळा नाही. हो का आता रिटर्न पण आलं तसं ते दादा. हे सुधार विचारायला गेलाय की खाली आम्ही जाऊ शकतो हत्ती बघायला वगैरे पण वाटत नाही ते जाऊन देतील. हेच काय म्हणतो बघू ना आता रिस्पॉन्स येईल याचा. हेच विचारायला गेलाय की खाली आम्ही बघू शकत नाही इथून लांबून हॉटेल सॉरी हॉटेल नाही एलिफंट सॉरी. कधी कधी मी वाकडेकडे बोलतो. माझ्या डोक्यात काय चालू मला कळत नाही. खोळा देवळा डोळा. हा क्या बोला तूने. छातीवर पाय नाही घाला मग. अरे अरे इंस्टा जिम दित आहे माझी. जीवन ब्लॉग्स जीवन टाक जीवन 09 टाकायचं. जीवन 09.
जीवन 09 अरे फेमस आहे व्हायरल व्हायरल जीवन ब्लॉग्स ते पण बघायला भेटेल मला थोड्या वेळात अगोदर दाखवतो मी कसं आहे काय इथलं हे साप किती साप आहे माहिती काय इकडं बघण्यासारखं आहे मला इतकं वाटतं की बघण्यासारखं नाही आहे काय पण आहे बघण्यासारखं आहे खरे म्हणजे इकडं मला वाटतो काश वगैरे आहे ना दुसऱ्या फेजमध्ये गेलतो आता रिअल फेजमध्ये आलोय म्हणजे तिकडून काय एवढं नव्हतं बघण्यासारखं पण आज इकडं आहे मला थोडंफार दाखवतो फोटो वगैरे पण घेता येतील इकडले स्नॅक्स सोबत आम्ही चुकून त्या साईडला गेलो तिकडे काही एवढं खास नव्हतं नाही का समाची काही फोटो काढायचीच आहे समा व्हिडिओसाठी आलो आपण फोटोसाठी नाही आलो हो खतरनाक वाटतो फोटो अजून आजगर वगैरे मासेल इकडे बघायला ते पण दाखवतो कसं काय हे कात्रत मग कुठं आहे लोकेशन कात्रत काय नाव कात्रतच का सरपंच संग्रहालय सरपंच संग्रहालय काय बोला आता मराठीचं नीट बोल तो काहीच अभी मेरे को पहचान लिया उसमें शायद पहचान लिया मेरे को शायद उसमें कट करता हो कारण ते पार्टमध्ये जास्त आलेलं नाही आणि आम्ही चुकून तिकडे यायचं तर तिकडे गेलो आम्ही त्यामुळे ते ब्लॉगमध्ये विषय हा झाला की मी बोललो इथं काही नाही बघायला वगैरे पण आहे बघायला असं काही नाही आहे तुम्हाला अजून दाखवतो तुम्ही साप वगैरे आता इथले विषारी साप आजगर तर बघितलं असलं तुम्ही कसा वर रिस्पॉन्ड करत होता त्याचा काही मित्र होतो काय माहिती मी मगर आहे तर तुम्हाला आता रिअलमध्ये मगर दाखवतो काहीच कसे आहे पब्लिक पण किती आहे शकतो बघू शकता तुम्ही हे काय म्हणतात त्याला 7 रंग बदलणारा प्राणी गिरगिट 7 रंग बदलू शकतो काय तो आणि हा मोठा दिसायला लागलाय जेवढा एक्सपेक्ट नाही तेवढा मोठा दिसतो हा काहीतरी खाल्लंय अंदाज होत जास्त मोठा वाटतं आणि खालची जी खाली माती बघू शकतो तुम्ही माती पण वेगळीच आहे यासाठी माती सेपरेट दिलेली आहे माती वगैरे बघू शकता तुम्ही इकडे बघा घास आहे याला नॉर्मल इकडे पण सेम तेच आहे घास आणि इकडं माती वेगळी प्रकारची आहे जी सापाला लागते ती अंदाज असं वाटतं मला लेट्स बघायच हे तुम्ही झालं आपलं तर ही सापाची वैशिष्ट्य म्हणजे हा फक्त हिरव्या जागेत राहतो शक्यतो आणि तो काही नकली आहे का याच्या ही नकली आहे का ते तर हा हिरवळामध्ये राहतो क्रेनचा गाईज ह्याच्यामध्ये बघा मगर म्हणजे दाखवायचे येतो एक मिनटं तर माझ्या तर दिसायला गेले गाईज 2 आहेत नर मादी असेल अंदाज माझा बहुतेक आहे ना याच्या नर मादीच आहे ना तर ह्या मॉल याच्या बघा तुम्ही आता एक 2 तर मला दिसायला गेलेत बघा हो काय असं तर दिसायला गेलेत माझ्या फोन मित्रांनो काय माहिती आयुष्यात काय दिसतं त्याच्यात चल बघण्यासारखं मगर मी झाले मला जेवढं तेवढं दाखवलं मी शक्यतो तर इकडे बघ इकडे बघ इकडे बघ मुवमेंट आहे याचा गाईज हे काय घोरपड आहे का लिझार्ड इंग्लिश मध्ये लिझार्ड आणि घोरपड मराठीमध्ये कितने तर गाईज हा 3 फुटाचा आहे आणि दुसरा त्यापेक्षा स्मॉल वाटतो नाही हलणार नाही तो 2 आहे ते गाईज मला 1 वाटला दोन्हीचा मिळून 2 आहेत ते तर ही बिनविषारी साप बिनविषारी आजगर आहे साप नाही आहे तर बघू शकतो तुम्ही काहीच आता माहिती नाही अजून किती साप प्रकारचे आहे तिथं तर थोड्या वेळात आपण ब्लॉग एंड करूया कारण माझी चार्जिंग संपत आली आहे आयफोनची तर चार्जिंगचा पॉईंट बघावं लागेल आपल्याला खास कारण चार्जिंग आहे तरच घेऊ शकतो ना व्हिडिओ वगैरे मी तर बघूया तुम्हाला म्हणलं होतं मी स्टार्टिंगलाच की माझ्या आयफोन चार्जिंग टिकणार नाही आहे हे मला माहिती आहे आता चार्जिंग 20% आली आणि मी चुकून त्या पेजला गेलो तिथे काहीच भेटलं नाही बघायला म्हणजे खास वगैरे काय तर आता बघूया इथं काय होतंय का इथं छोट्या संपर्कात क्या लिखा है वो आप पढ़ लो छोट्या संपर्क मेरे को मराठी थोड़ी तो अभी देखते गाइस थोड़ा मराठी हिंदी में चालेल ब्लॉग में और मेरे को भी अच्छा लगता है कि थोड़ा मराठी हिंदी बोलूँगा ना तो समझ आता है मेरे को भी क्या बोल रहा हूँ क्या नहीं तो इस साइड कुछ नहीं है उस साइड कुछ नहीं है तर काय हा लास्ट पॉईंट आहे इथला आणि आता काय भेटेल काय नाही माहिती नाही आणि इकडं पूर्ण आम्ही चालू आहे खाली दिशेला बहुतेक
तर बघूया आता खाली काय वगैरे भेटतं बघायला इथं. लास्ट मोमेंट आणि लास्ट प्लेस. आणि आम्ही इतक्या वेळा ना गाईज उगं फिरत होतो आम्ही दोघं येण्यासारखं. आम्हाला तिकडे वाटलं काही नाही बघायला वगैरे, पण आहे बघण्यासारखं होतं. साप वगैरे अजगर बघितला असेल तुम्ही, हत्ती बघितली. तो लास्ट गाइज अपना इंडियन पिग फॉल भारतीय मोर. और अभी लास्ट सीन है उधर से तो पूरा पानी नहीं लग रहा है, इधर पानी भी नहीं देख सकते हो आप, कुछ भी नहीं इधर. और अभी पता नहीं आईफोन से जूम करके देखता होता है कितना, देख लो इतना ही. और मैं फ़ोन अपना इतना अच्छा नहीं है, फिर भी दिखा रहा हूँ मैं. तो लास्ट सीन है, आप देख लो इधर मोर है अंदर साइड. थोड़ा मिनट कभी आओगे तो आओ, कभी विजिट करो. अच्छा है प्लेस. मेरे को लगा था स्टार्टिंग में नहीं अच्छा, लेकिन अच्छा है प्लेस. तो जितना हो सकता है मैं दिखा दिया. अभी देखते बाहर साइड कुछ रहेगा तो दिखाता हूँ, वरना हम खा के अभी निकलने वाले घर की. तो गाइस ज़्यादा सीढ़ियाँ चढ़ ली, ऊपर से नीचे ऊपर से नीचे. तो गाइस कैसा लगा आपको कर्जत वाला ब्लॉग, और बताना कमेंट में कि काय कर्जत का कात्रज. बरं ठीक आहे गाइस, थोडं अंडरस्टँडिंग होते. कात्रजमधला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि स्टार्टिंगचं माझं जरा थोडं बोलणं हुकलं होतं की इकडे बघायला वगैरे नाही आहे काय. आहे आम्ही चुकून फक्त रस्ता स्टार्टिंगचा जो होता, हां स्टार्टिंगचा रस्ता होता मध्ये हे सीन पण तुम्हाला बघायला भेटतील. तर काय जमलो गाईज, जिम माझी बंद आहे 1-2 आठवडे झालं. आज जिम वगैरे लावतोय. जिम पण तरी ऐकून कशी आहे काय वगैरे, चार्जिंग जर राहिली तर. आता काय निघायची वेळ इथून. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कसे वाटले तुम्हाला साप, हत्ती वगैरे काय असतील ते प्राणी इथले. मस्त वाटलं. काय तुमच्या तोंडामध्ये पाणी आलं एकदम काय शकता, एकदम तुमच्या तोंडाला पाणी वगैरे आलं असेल हे बघून. डायरेक्ट भेटूया घरी. आणि या तुम्ही मला पॅकेज थोडेफार फुटेज जिमचे वगैरे. ब्लॉग इथे एंड करतो. जय महाराष्ट्र पब्लिक. भेटूया तुमच्या ब्लॉगमध्ये. कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. कात्रज तुम्हाला कसं वाटलं. आणि झू आम्हाला भेटलं बघायला, पण आम्ही गेलो तिकडे. बघितलं असेल जिम वगैरे कशी आहे नवीन इथली. आणि काय पूर्ण कुठे दाखवलं नाही काही विशेष. तर चालतो आता घरी, जेवणाची वगैरे करूया. आणि ब्लॉग इथंच येईल आजचा. जय महाराष्ट्र.